हाय हॅलो नमस्कार. सुगंधा व्लॉग्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता खूप सुरुवात झाली आहे पावसाला. खूपच जोरात पाऊस पडायला लागला आहे. 2-3 दिवस झाले आणि पुण्यात तर खूप जास्त पाऊस आहे. सकाळचे ना 9:15 वाजले होते. मुलं पण शाळेमध्ये गेली होती, तर त्यांचा नाश्ता वगैरे झाला. आणि एक कॉलेजला आणि एक शाळेत गेला आणि हे पण ऑफिसला गेले. तर सकाळी ना मी गवारीची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. तर सकाळचा जो माझा नाश्त्यासाठीचं जेवण आहे ते मी बनवलं होतं. आणि ते ना मी ब्लॅक टी घेऊन, थोडासा ब्लॅक टी पण शिल्लक होता. आणि ना कढीपत्ता आणला होता, पण त्याला खूप माती होती. तर मी रात्री ना त्याला धुवून ना मस्त गॅलरीत असं सुकत ठेवला. त्याच्यानंतर ना सकाळी ना तो चांगला सुकला, तर त्याला मी आता आतमध्ये आणलेला आहे किचनमध्ये गॅलरीतनं. आणि आता तो ना मी ह्या शेजवानची जी चटणीची बरणी ना, तर त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर म्हटलं थोड्या वेळाने भरून ठेवते. तर तुळस बघा छान बहरली. आणि हे मनी प्लॅन्ट ना मी जेव्हा आम्ही अलिबागला गेलो होतो ना कोकणामध्ये, तेव्हा मी तिकडनं आणलं होतं. तर ते मी ना पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्याला छान अशा ना आता मुळ्या फुटलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्या असतील. आणि त्याच्यानंतर ना इथे थोडंसं मी आता गरम पाणी प्यायला घेतले, कारण बाहेर खूप पाऊस आहे. गरम पाणी पिलं, घरं वगैरे झाल्यानंतर नाही इथे मी आता देवपूजा करत आहे. तर मला ना आज जरा उशीरच झाला देवपूजेला. 10 वाजले होते देवपूजा करायला. तर म्हणलं चला पहिली देवपूजा करून घेते. तर इथे माझी देवपूजा करून झाली. आणि त्याच्यानंतर ना आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर कपडे वाळत नाही. तर मग मी सकाळीच मशीन लावून ठेवली होती. तर कपडे झाली होती धुवून. तर म्हणलं आता सुकत टाकते. तर त्याच्यासाठी ना मी आता कपडे काढलेले आहे बकेटमध्ये आणि ते आता सुकत टाकणार आहे. कारण कसं मशीनमध्ये लावली ना की अर्धी कपडे सुकून येतात आणि मग पटकन वाळतात. त्याच्यासाठी म्हणून मग पावसाळ्यात मशीन लावते. आणि ते बघा कढीपत्ता मी बरणीमध्ये भरून ठेवला. तर हा ना 15 दिवस आहे ना खूप छान राहतो. आणि त्याचे 2 जे हे होते ना कढीपत्त्याच्या फांद्या, तर त्या मी आता कुंडीमध्ये लावल्या. आणि त्याच्यानंतर ना दुपारी ना भात आणि दोडक्याची भाजी बनवणार होते मी. कारण दुपारी कसं मुलं संध्याकाळी आली का मग त्यांना पण भूक लागते. तर मग पातळ भाजी दोडक्याची बनवून ठेवली आणि भात लावला कुकरला. तर भात आणि दोडक्याची भाजी होती तोपर्यंत मी भांडे घासून घेतले नाश्त्याचे. आणि त्याच्यानंतर ना बघा माझं सगळं किचन आवरलं आणि भांडी घासपर्यंत माझी भाजी पण झाली होती. इथे देवाचे कपडे वस्त्र वगैरे धुवून ठेवले. आणि इथे बघा मस्त अशी दोडक्याची भाजी झाली, भात झाला. आणि आता दुपारी म्हणजे हा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर हाफ डे असल्यामुळे मुलं घरी येणार होती. तर इथे आर्यन आला होता. तर मग मी आम्हाला ना ताटं बनवली जेवणासाठी. तर मग आम्ही जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला. त्याच्यानंतर हा दुपारचा व्हिडिओ आहे. तर दुपारी मस्त असा चहा ठेवला, कारण किती जरी म्हणलं ना चहा सोडायचा, तर बाहेर जर पाऊस पडत असेल ना तर चहा प्यावासा वाटतो. तर इथे मी असं मस्त आलं टाकून चहा ठेवला. आणि मुलांना बिस्किटं खायची चहा, तर त्यांना चहा बिस्किट दिलं ना, आम्ही पण चहा घेतला. आणि चहा वस्तूपर्यंत ना मी जी दुपारची भांडे धुतलेले होते ना, तर ते भांडे पण मी तोपर्यंत मांडून घेतले चहा वस्तूपर्यंत. आणि आता चहा पिऊन झाल्यानंतर ना बाहेर जायचं, बाहेर थोडंसं काम आहे. तर मग आम्ही बाहेर जाणार आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.